नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, या व्हिडिओमध्ये आपण SPIT मुंबई, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई या कॉलेजबद्दलची आपण कट ऑफ म्हणा, ओके, लास्ट इयरचा आणि प्लेसमेंट म्हणा, याबद्दलची आपण सविस्तर माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. नुकताच रिझल्ट लागले आहे, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच गोष्ट असते की बा आपल्याला किती पर्सेंटाईलवर किती म्हणजे कुठलं कॉलेज मिळू शकते, काय प्रॉबिलिटी राहते. या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि CTCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. ओके, कट ऑफ आणि प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. कॉलेजचं काही कॅम्पस काही अशा प्रकारे अतिशय सुंदर कॉलेज आहे आणि मुंबईतलं आहे. मग एक छोटीशी कॉलेजची इन्फॉर्मेशन. 19 ऑगस्ट 1962ला कॉलेज एस्टॅब्लिश झाला. प्रायव्हेट ट्रस्ट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू द मुंबई युनिव्हर्सिटी. बघा, 3च प्रकारचे इथं ब्रांचेस आहे: कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स प्युअर आणि ENTC. ठीक आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा जो काही इंटेक्ट आहे तो 120, कम्प्युटर 240 आणि ENTCचा 120. 3च ब्रांचेस आहे आणि तिन्ही टेक रिलेटेड ब्रांचेस इथं तुम्हाला अवेलेबल दिसते. ही लास्ट इयरचं फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. ओपन कॅटेगरी 2 समथिंग 12 कॅटेगरीज, म्हणजे जसं जसं तुम्ही मग कॅटेगरी वगैरे चेंज केला तशा त्या सगळ्या गोष्टी EBC OBC गर्ल्ससाठी बॉईजसाठी सगळ्या गोष्टी काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि स्पेशली विद्यार्थ्यांसाठी ज्या काही म्हणजे गर्ल्स आहे यांच्यासाठी काय असतं ना, ट्युशन फी माफ असतं. म्हणून इथं तुम्ही बघू शकता ट्युशन फी काहीच नाही. ओके, हे लक्षात. ओपनवाल्यांसाठी 1,82,000 ट्युशनच फी आहे, अशा प्रकारचं राहतं. आणि ते म्हणजे एलिजिबल राहतात की 8 लाखांपेक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न कमी राहते असेच इथं एलिजिबल राहतात. बघा, 3च ब्रांचेसचा आपण लास्ट इयरचा कट ऑफ बघायचा आहे. बघा, तिन्ही ब्रांचेसचा बघा. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचं बघा, जनरल ओपन 504ला क्लोज झालं होतं. क्लोजिंग रँक होती 504, क्लोजिंग रँक होती 99.80 ही होती क्लोजिंग रँक. SC साठी होती 98.20, ST 92.83, VG होते 99.20, NT1 NT2 आणि NT3 जर बघितलं तर 99 आहे. OBC ACBC 99 म्हणजे पॉईंटचा तो फरक तर तुम्हाला सगळ्याच ठिकाणी दिसणार. आफ्टर दॅट बघा, सर्वात जास्त इथं टफ जातो कम्प्युटर म्हणा, कम्प्युटर सायन्स रिलेटेडच. बघा, तर जनरल ओपन क्लोज झालं होतं 684ला. ओके, क्लोजिंग रँक होती, पर्सेंटाईल होतं 99.74. SC झालं होतं 97.89ला, ST 90.15ला, VJ 98, NT1 NT2 NT3 जर बघितलं 99 98 99 अतिशय क्लोज आहे. OBC ACBC 99. ओके, आता मी पॉईंट नंतरचे ते काही घरं वाचत नाही. ओके, डिजिट्स. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी बघा, जनरल ओपन क्लोज झालं होतं 99.53 म्हणजे 1417 ही क्लोजिंग रँक होती. ओपनसाठी SCला होती 11,637 96.66, STला होतं 88 3745 ही क्लोजिंग रँक होती. विजयसाठी बघा 98.07, NT1 98.23, NT2 98.53, NT3 99.05, OBC ACBC 99 98 अगेन. ओके, म्हणजे सर्वात जो काय आपल्याला कट ऑफ जो दिसला आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला 88% दिसलेला आहे ST कॅटेगरीसाठी. ठीक आहे, आता यानंतरची महत्त्वाची गोष्ट असते की या कॉलेजमध्ये काय प्लेसमेंट चाललेलं आहे. बघा, 60 लाखांपेक्षाही जास्त इथे प्लेसमेंट तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे, 3च प्रकारच्या तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही. बघा, या समरी प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 2025चा आहे. एलाइट आहे, सुपर ड्रीम आहे आणि नॉर्मल. ओके, तर तुम्ही सुपर ड्रीममध्ये बघू शकता 61 पॉईंट समथिंग तिथे तुम्हाला पॅकेज दिसतं. एलाइटमध्ये, सुपर ड्रीममध्ये तुम्हाला 15चं दिसते. आणि म्हणजे इथं 8-9-10 लाखांचं तर तुम्हाला इझिली मिळतं. परंतु जो म्हणजे स्पेशली जे राहणार आहे, काय म्हणू शकतो, जो कट ऑफ जो राहणार आहे एलाइटमध्ये सर्वात जास्त कट ऑफ तुम्हाला दिसतो इथं. आफ्टर दॅट बघा, प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 23-24चं बघा. इथेही तुम्ही बघू शकता. इथं बघा, ओव्हरऑल जर टोटल बघितलं तर यार काही पाहायचं काम नाही. 61 लाख म्हणजे इट्स नॉट अ जोक. ठीक आहे, म्हणजे 17-18 इझिली मिळत आहे. ओके, आफ्टर दॅट प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 2023चं बघा. इथं ब्रांच वाईज पण दिलेलं आहे. आपण सर्वात शेवटी आपल्याला काय फक्त समरीज बघायची आहे. वेट अ मिनिट, 24-25चा होता ना. ठीक आहे, म्हणजे 24-25चं तुम्ही इथं बघू शकता 52 लाख म्हणजे 61.55. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे 60च्या वरच तुम्हाला तिथं पॅकेज दिसतं. सेम स्टोरी विथ 22-23. आणि म्हणजे यांचं जर प्लेसमेंट बघायचं राहिलं तर काही प्रॉब्लेमच तुम्हाला इथे दिसत नाही. आता बघा, हे 21-22मध्ये तुम्हाला थोडा ब्रांचेस चेंज दिसतं. कम्प्युटर IT म्हणजे मे बी लास्ट इयरपासून म्हणा किंवा त्याच्या मागच्या वर्षापासून 3च प्रकारच्या तिथं आता ब्रांचेस अवेलेबल राहिलेला. आपण लेटेस्ट अपडेट पाहिलेलं तिथं ITची आणि कोणत्याच प्रकारची तिथं ब्रांच मला दिसलेली नाही. इथं लक्षात.
मे बी ते याच्या अगोदर होती असणार. बघा इथं कम्प्युटर, CSC, CSC, DS दिसते आणि XTC दिसते. इथे IT होतं, म्हणजे 23-24 पासून ती जे काही ब्रांचेस वगैरे आहे ते तिथं चेंज झाले दिसते. आणि काय तिथं सरळ टेक रिलेटेडच ब्रांचेस आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही मोठा इश्यू तिथं राहणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी पॅकेजच्या रिलेटेड होत्या. आणि काही पाहायचं पॅकेज नाही, 60 लाखांपेक्षा अधिक तिथं पॅकेज आत्तापर्यंत मिळालेलं आहे. हायेस्ट पॅकेज आपण गोष्ट केलं. आणि इन अँड तुम्हाला 10-15 लाखांचं तिथं पॅकेज मिळतं. म्हणजे मुंबईमधलं SPIT एक महत्त्वाचं इन्स्टिट्यूट ठरतं. बाकी सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर प्रायव्हेट ट्रस्ट आहे, परंतु त्या सगळ्या जर बाबी जर विचारात घेतल्या तर अतिशय महत्त्वाचं मुंबईचं कॉलेज आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी नेक्स्ट व्हिडिओ.